विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई, पण ज्या योजना हाती घेतल्या त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे, फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार. पद कोणतेही असो, काही लोकांना कायम पोटदुखी असते. उपमुख्यमंत्री पद रद्द करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती. पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी, भास्कर जाधवांची टीका. मुंबई मेट्रोची डीएन नगर ते गुंदवली सेवा विस्कळीत. 1.5 तासापासून प्रवाशांचा खोळंबा. सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा. 30 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट्ट गोत्यात, पोलिसांनी केली अटक. राज्यात गोरक्षकांप्रमाणे कबूतर रक्षक तयार करणार. जैन मुनी निलेश चंद्रे यांचं वक्तव्य. जो भूतदया दाखवेल तोच मुंबईवर राज्य करेल असा त्यांचा दावा. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कारचा भीषण अपघात. 700 फूट खोल दरीत कार कोसळून चालकासह 6 प्रवाशांचा मृत्यू. गोव्यात नाईट क्लबला भीषण आग लागून 25 जणांचा मृत्यू. सीएम प्रमोद सावंत यांच्याकडून चौकशीचे आदेश. जनरल मॅनेजरसह 4 जणांना अटक. स्मृती मंधाना आणि पलासचं लग्न मोडलं. सोशल मीडियावर पोस्ट करा, स्मृतीनं दिली माहिती. आता हा विषय थांबवा, स्मृतीचं आवाहन. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात पैसे घालण्याचं काम सत्ताधारी करतायत. पैसे देऊन निवडणुका जिंकणं हाच त्यांचा उद्देश आहे. राज्य लुबाडण्याचं काम सत्ताधारी करतायत अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती वाटतेय. पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी सुरू आहे. आमची संख्या जरी कमी असली तरी सरकारचा भ्रष्टाचार फार मोठा आहे असं म्हणत भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय. उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये. शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचं भूखंड प्रकरण आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मविया नेत्यांची बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते आणि अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांची तिकीटं रद्द झाल्याने अनेक आमदार हे चंद्रकांत पाटलांसोबत चार्टर्ड विमानानं जाणार आहेत. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार चंद्रकांत पाटलांसोबत जाणार असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे. नागपूर रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नसल्यानं रवी भवन इथे कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही. दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला हा विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याला दिला जायचा, पण यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिलाय, तर 22 नंबरचा बंगला अद्यापही कुणाला दिलेला नाही. राष्ट्रवादीचे प्रदीप गारटकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारटकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. त्यामुळे गारटकर भाजपमध्ये प्रवेश करणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी राज्य सरकारवर टीका केली होती. दरम्यान याला आता आमदार राणा जगजितसिंहांनी उत्तर दिलंय. केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करता राज्य सरकारनं शेतकऱ्यांची मदत केली आहे. विरोधकांनी चुकीची माहिती पसरवू नये असा टोला राणा जगजितसिंह पाटलांनी लगावलाय. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर रोपवे कंपनीने विना परवानगी बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रेस्टॉरंट, कॅफे आणि हॉटेलला
रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी कडाडून विरोध केला। दरम्यान याला केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिली नसल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून मिळालंय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेले कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। पंढरपुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सन्मान करण्यात आलाय। महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी विकसित राज्य केल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय, तर विकसित राज्यामुळे विरोधक हतबल झाल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी करुळी गावातील शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी जरांगेंकडे विविध समस्या मांडल्या। रेल्वे प्रकल्पामध्ये घरांसह शेती जात असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली, तर जरांगेंनी सोबत असल्याचा शब्द शेतकऱ्यांना दिलाय। अकलूजमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदासाठी बुलेटची पैज लावण्यात आली आहे। भाजपकडून पूजा कोथमिरे तर मोहिते पाटील यांच्याकडून रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत। या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आता बुलेटची पैज लावण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव आणि सटाणा येथे स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सोबतच उमेदवार आणि कार्यकर्तेही कडाक्याच्या थंडीत स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा देत आहेत। भाडगाव पाचोऱ्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांनी खासगी सुरक्षा रक्षकांची तैनाती केली आहे। त्यांनी नेमलेल्या सुरक्षेची जोरदार चर्चा होती आहे। सोलापूरच्या वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 16 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। 16 जागांसाठी 36 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। त्यांच्यावर दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोपाल दातकर यांनी 2010 पासून 4,95,352 रुपयाचं पाणी चोरलं असल्याचा आरोप हिंगणी गावातील सरपंचांनी केलाय। म्हाडा तालुक्यातील प्रहार संघटनेने बांधकाम विभागाच्या विरोधात रक्तदान आंदोलन केलं। केवळ ते जामगाव रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। रस्ता दुरुस्त न केल्यास रस्ता खोदून पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। तर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे रुग्णांसह नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय। तातडीने स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। तर बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केलाय। मार्क्स वाढवून देण्याचा आमिष देत हे कृत्य केल्याची माहिती आहे। शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। हिंगोलीच्या जिजामाता नगर परिसरामध्ये पेट्रोल ओतून पेटवल्याची घटना घडली आहे। यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय, तर दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे। जालना परभणी मार्गावर भरधाव कार आणि दुचाकीचा अपघात झालाय। यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय। पसार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मनमाड बाजार समितीमध्ये मेथीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मेथीच्या 100 जुडींना 3,500चा दर मिळतोय, तर किरकोळ बाजारामध्ये एका जुडीची किंमत 45 ते 50 रुपयांवर पोहोचली आहे। बदलत्या हवामानाचा द्राक्ष बागांना फटका बसतोय। द्राक्ष बागांवर डावणी, भुरी आणि फुल किड्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं द्राक्ष उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे। बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कांदा आयातीला अखेर बांगलादेशने परवानगी दिली आहे। आजपासून भारतातून दररोज 1,500 क्विंटल कांदा हा निर्यात केला जाणार आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गाला जीएमआरटी कडून अडचण निर्माण झालाय। मूळ लोहमार्ग पूर्णपणे रद्द करून नवीन लोहमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे जीएमआरटी प्रकल्पाबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली।